गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा आमच्या ज्ञानप्रबोधिनी या चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, माझ्या ज्या काही आशा स्वयंसेविका बहिणी आहेत त्यांच्यासाठी मी आज अजून एक अतिशय खास असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. व हा व्हिडिओ असणार आहे कंटेनर सर्वेक्षण दैनंदिन अहवाल कसा लिहायचा, किंवा कंटेनर सर्वेक्षण जे काही आपण पावसाळ्यामध्ये करतो त्याचा अहवाल कसा बनवायचा याबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ मधून स्किप करू नका, कारण ज्यावेळेस तुम्ही हा कंटेनर सर्वे येत्या काही महिन्यांमध्ये करणार आहात तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला तुमचं जे काही तुम्ही काम केलेलं असेल त्याचा जो काही त्याची जी काही रिपोर्टिंग करायची असेल त्यावेळेस हा व्हिडिओ तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे. त्यामुळे व्हिडिओमधून स्किप करू नका व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मग जराही वेळ न घालवता आपण सुरू करू आपला आजचा व्हिडिओ. तर बघा, कंटेनर सर्वेक्षण दैनंदिन अहवाल. तर यासाठी सुरुवातीला आपण ज्या दिवशी हा कंटेनर सर्वेक्षण करणार आहोत किंवा कंटेनर सर्वे आपण करणार आहोत त्या दिवसाची दिनांक आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. त्यानंतर आपल्या ज्या काही गावाचं नाव असेल ते देखील इथं आपण नोंद करणार आहोत. पुढे जाऊन जर आपण पाहिलं तर इथं कुटुंब प्रमुखाचं म्हणजे प्रत्येक घरी ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस त्या सर्वांची नावे न लिहिता फक्त कुटुंब प्रमुखाचं नाव आपण या ठिकाणी भरणार आहोत. त्यानंतर त्या घरातील एकूण लोकसंख्या म्हणजे ज्या कुटुंब प्रमुखाचं नाव आपण या ठिकाणी नोंदवलं असेल त्या घरातील लोकांची एकूण संख्या आपण इथं लिहायची आहे. त्यानंतर जे आपण महत्त्वाचं काम त्या ठिकाणी केलेलं असेल ते म्हणजे एकूण तपासलेले कंटेनर, म्हणजे त्यांच्या घरामध्ये जे काही कंटेनर असणार आहेत की ज्यामध्ये ते पाणी वगैरे साचून ठेवणार आहेत अशा प्रकारचे हौद, रांजण, टाकी, बॅरल, धतर, एकूण. तर अशा प्रकारे जे काही ती साधने वापरत असतील त्याच्याखाली आपण इथं त्याची संख्या लिहिणार आहोत किंवा टिक करणार आहोत. त्यानंतर एकूण दूषित कंटेनर, त्यापैकी जर तिथं हौद वगैरे असेल तो जर दूषित आपल्याला आढळला तर त्या ठिकाणी तिथं आपण त्याची संख्या किंवा टिक मार्क करणार आहोत. तर अशा प्रकारे हे देखील एकूण किती दूषित कंटेनर आहेत ते आपण इथं एकूण आकडेवारी लिहिणार आहोत. त्यानंतर रिकामे केलेले, म्हणजे आपण सर्वेक्षणादरम्यान जे काही आपल्याला दूषित कंटेनर आढळले असतील ते जर आपण रिकामे केले असतील तर ते जे काही आपण रिकामे केलेले आहेत त्याची संख्या आपण या ठिकाणी नोंदवायची आहे. त्यानंतर अबेट टाकलेले, म्हणजे जे काही आपण अबेट त्यामध्ये टाकणार आहोत त्या टाकलेल्या कंटेनरची संख्या आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. व आपल्याला माहिती आहे की कंटेनर सर्वेक्षण करण्यामागचा सर्वात महत्त्वाचा हेतू म्हणजे डासांची जी काही उत्पत्ती साचलेल्या पाण्यामध्ये होते व त्यामुळे जे काही डेंग्यू मलेरियाची साथ वगैरे पसरते व त्यामुळे लोकांना ताप वगैरे येतो. तर अशा प्रकारचे ताप रुग्ण वगैरे त्या घरात आढळले की नाही हे आपण पाहायचे आहे व त्या ताप रुग्णांची संख्या आपण या ठिकाणी प्रत्येक घरातली नोंदवायची आहे. तुम्ही एकदा व्यवस्थितरित्या बघून घ्या. तर कंटेनर सर्वेक्षणचा अहवाल कसा करायचा बघा. कंटेनर सर्वेक्षण दैनंदिन अहवाल. तर या ठिकाणी आपण दिनांक टाकायचे आहे की ज्यावेळी आपण हा सर्वे करत आहोत. त्यानंतर गावाचं नाव, इथं कुटुंब प्रमुखाचं नाव टाकायचं आहे आणि त्या कुटुंबातील एकूण लोकसंख्या आणि त्यांच्या घरामध्ये जे काही या खालीलपैकी म्हणजे हौद, रांजण, टाकी, बॅरल वगैरे असेल असे या प्रकारचे कंटेनर आपण किती तपासले असतील व त्याची एकूण आकडेवारी आपण या ठिकाणी भरायची आहे. त्यानंतर या तपासलेल्या कंटेनरपैकी आपल्याला दूषित कंटेनर किती आढळले आहेत ते आपण या ठिकाणी त्याच्या खाली त्याची संख्या लिहिणार आहोत किंवा टिक करणार आहोत आणि एकूण संख्या या ठिकाणी लिहिणार आहोत. तर या सर्वेक्षणादरम्यान जे काही दूषित कंटेनर आपल्याला आढळलेले आहेत ते जर म्हणजे रिकामे करण्यासाठी योग्य असतील तर आपण या ठिकाणी इथं रिकामे करणार आहोत व त्याची संख्या इथं लिहिणार आहोत. व जे रिकामे करणे शक्य नाही व अशा ठिकाणी आपण अबेट टाकणार आहोत. म्हणजे हे द्रावण आहे ज्यामुळे त्याच्यातील जी डासांची अंडी वगैरे असतील किंवा अळ्या असतील त्या नष्ट होणार आहेत. तर ते अबेट टाकलेली जी काही कंटेनर असतील त्याची संख्या आपण इथं लिहिणार आहोत. आणि या एकंदरीत या मागचा हेतू असणार की ताप रुग्ण किती आहेत, म्हणजे जे काही डास वगैरे जाऊन त्यांना ताप वगैरे आला असेल तर अशा प्रकारचे रुग्ण किती त्या घरामध्ये आहेत त्याची संख्या इथं आपण लिहायची आहे. तर अशा प्रकारचं व्यवस्थित कंटेनर सर्वे करून त्याचा अहवाल जर आपण बनवला तर या कॉलमचा जर आपण उपयोग केला तर आपलं रिपोर्टिंग ते अतिशय योग्यरित्या होणार आहेत. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. व आशा स्वयंसेविका यांच्याशी संबंधित इतर कुठल्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर ते तुम्ही कमेंट करून पाठवू शकता. त्यावरती व्हिडिओ नक्की बनवला जाईल. धन्यवाद ताई.